पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा आज राजस्थान दौरा. नाल एअरबेसवर सैनिकांना भेटणार तर बिकानेरमध्ये सभेला संबोधित करून 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरू. करीमुल्लांच्या नेतृत्वातील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेलं खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत टोकियोत बैठक. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस. आज येलो अलर्ट. लोकल सेवा 10 मिनिटं उशिरानं. रस्ते वाहतूक मात्र सुरळीत. जागावाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. रूम नंबर 102 मधून 1,84,84,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचं समोर. राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप. वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे देणार. राज्य महिला आयोगाची माहिती. भारतीय भांडवली बाजारात घसरण. सेन्सेक्स 750 तर निफ्टी 250 अंकांनी घसरला. आशियाई बाजारातील पडझडीचे बाजारावर परिणाम. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.